दिले की कागदोपत्री लिहून घेतात, कर्मचारी यांच्या नियंत्रणामध्ये नाहीत. त्यामुळे कुठलंही काम यांच्या ठरलेल्या वेळेमध्ये दिलेल्या शब्द पाळणे हा यांच्याकडून होत नाही. त्यामुळे आता आम्ही आजरेकर वैतागलोय. अक्षरशः आम्ही ज्यावेळी उपोषण केलं त्यावेळी यांनी लेखी दिलं होतं. शिवसाहेबांनी स्वतःहून प्रॉमिस केलं की 15 तारखेपर्यंत तुमचं पाण्याचं नियोजन करतो, तेही झालेलं नाही. त्याच्यानंतर आता गावामध्ये कावीळ, टायफॉइड एवढी वाढलेली आहे की गलोगल्ली सगळे रुग्ण वाढत चाललेत. प्रायव्हेट असेल, सरकारी दवाखाना असेल, सगळीकडे पेशंट आहेत. आता जर तुम्ही डाटा घेतला तर मला वाटतंय की 35 ते 40% फक्त दूषित पाण्यामुळे रोगराई पसरलेल्यामुळे पेशंट झाले आहेत. आणि आजऱ्यातील गटराचे आणि संडासचं पाणी डायरेक्ट नदीत जात असल्यामुळं मुरुडे, बुरुडे, बोलकेवाडी, हातिवडे या गावांच्या जॅकवेलमध्येही हे घाणीचं पाणी डायरेक्ट गेल्यामुळं तिथेही साथीचे रोग पसरले. आज आम्ही इथं ठिय्या आंदोलन करण्याचं एवढंच आहे की हे खोटं बोलणारे अधिकारी आणखीन किती दिवस आम्हाला छळणार आहेत हे यांनी येऊन सांगावं. व यांचं नियोजन हे आजरेकरांना जर नियोजन अभावीचे आता भोगावं लागतंय, हे कधी पण पूर्ण होणार हे येऊन सांगावं. कारण लेखी देऊन हे पूर्ण प्रॉमिस करत नाहीत, वचन पाळत नाहीत. त्यामुळे आता हा एक आहे. याच्यानंतर मोठा आजरा बंद ठेवून, आजरा शहर, आजरा बाजार बंद ठेवून मोठा आजरेकरांचा मोर्चा आम्ही नगरपंचायतीतून आणणार. त्यावेळी मात्र यांना कुठेही पळायची वाट सोडणार नाही.